हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर पौष महिना ज्या पद्धतीनं मार्गशीर्षमध्ये गुरुवारचा उपवास धरला जातो त्याच पद्धतीनं पौष महिन्यामध्ये रविवारचा उपवास आमच्या इथे धरला जातो. तुमच्या इथेही तुम्ही हा उपवास धरता का मला नक्की सांगा. कारण की आमच्या ज्या आत्या आहेत त्या रविवार न धरता ज्यावेळेस हे असतंय काय ग ते 7 दिवस रथसप्तमी त्यावेळेस ते डायरेक्ट 7 दिवसाचा एकदमच उपवास धरतात. तर आम्ही 7 दिवसाचा एकदम न धरता प्रत्येक रविवारी उपवास धरला जातो आणि पूजा देखील केली जाते. तर तुम्हाला पूजा दाखवते अगोदर. तर अशा पद्धतीचे हे सूर्यनारायण किंवा सूर्यभगवान काढले जातात. आणि मग इथं मी आज काकडी ठेवली आहे, त्याच्या जागी बोर, गाजर, म्हणजे जे काही वाणाचं सामान आपण आपल्या ह्याच्या संक्रांतीच्या वेळेस वापरतो ना ते त्याचा इथं ठेवला जातो नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून. आणि ही अशा पद्धतीची साधी सोपी सिंपल अशी पूजा आहे. आणि आता याच्यानंतर कहाणी वाचायची. बरेचसे जण पाटावर काढतात, पण मी गुरुवारी इथं सारवलं होतं तर त्याच्यामुळे खालीच काढलेलं आहे सूर्यनारायण. म्हणजे असं चालतं, आई म्हणते तसं काही नसतं, पाटावरच काढावं. तर असं खाली व्यवस्थित वगैरे सगळं करता येतं, मांडता येतं, त्यामुळे मी असंच केलेलं आहे यावेळेस. गेल्या वर्षी पाटावरच मांडली होती. कर्माचं फळ उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं ते सर्व गेलं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेलं. नाऊ माखू घातलं, नेसाला पितांबर दिलं, जेव खाऊ घातलं, काठी पकडून होऊन मोरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आले व काठी काढून घेतली. वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय. बोदर पितांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देवी जय. घालीन लोटांगण वंदिन चरणम, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगीन आनंदे पूजिन, भावे वाळीन मने नामा त्वमेव माता पिता त्वमेव विद्याधर. पुरली ते मोठा आहे ना कापूर, त्यामुळे बरोबर पुरला. झाली का झोप? कोण करते गुदगुल्या? सई होय. हे सईला झोपू दे रे, सईला रोज शाळा असते. माझी एक ट्रेन होती म्हणायचं. ट्रेन होती. सईने सोडले होय का? सईने सोडले. अरे वा सई दीदी. आणि आणि सई काय केलं तोंडाला? नाही, छान वाटत सई सारखा सारखा. कधीतरी करायचा असं कार्यक्रम काय असला तर. तर आज आहेत म्हणजे आज तसं बघायला गेलं तर उपवास धरतात, पण आजीबाईंसाठी हे केलेले कारण की त्यांचं पोट खराब झालेलं आहे. आणि आजीबाईं बरोबर हे बाकीचे. चला, सईचा दरवेळेस लांबडा उपवास असतो, संध्याकाळी उपवास धरणारे खिचडीच्या वेळेस. होय सई, छान झाले आप्पे. तू तर टेस्ट करशीलच बघ. त्याच्या आत आहे ना फोडणे टाकले. फोडणे आतमध्ये पण. अरे वा, छान दिसते आता. कोणत्या आप्पे? रवा आप्पे. ह्यांना खायला दिलं की अशी अशी करते एकदम छान झालं. आणि ताजीबाई सई सारखे झाले सॉफ्ट सॉफ्ट. होय सई? मी पण तसंच करून दाखवलंय की. हळूच हळूच. इथं काय आहे? हा, त्याच्यात नाही, कडेने असं कितनं कडेने. ओके, हा हा, झालं बरोबर. तिथं कसं आले ते सांडलेलं. हळूच हळू. हा, असं एकदम स्ट्रेट धरायचं सई चमचा. हा, आणि आतमध्ये घालायचं. ओके, बाकीचे कर.
हाताने तोडत नाही सगळं. खूप केस वाढले होते आहे की नाही रे रानू? हा कुट कुट कटिंग तो बघतो कसं आगाव आहे बघितलं का? मम्मा तेलाचं तूप होऊ शकतं का? होऊ शकतं ह्याच्यापेक्षा मम्माने गॅसवर ठेवलेलं म्हणून थोडंसं हे झालं, नाही तर आधी सगळं तूपच होतं बर्फासारखंच. रानूच्या टकलूला लावायचं का? होय रे रानू तुझ्या टकलूला लावायचं का ते? नाही एवढं मोठं केस आहे. किती मोठे केस आहेत खरं. हो वर बघ आता वर बघ अशी नुसती वर बघ. हा अंगात आले अंगात आले अंगात आलंय ए सह्या तसं नको करू इकडं बाई तेलाची वाटी सांड. सईचे केस बघून मला असं वाटलं नाव टाकलं. डॅडी सई थांब स्क्रू टाईट करू दे. कसं तेल लावायचं? डॅडी माझे एवढे मोठे केस आहेत का? एक दिवस मी जिट्टू घालून मंदिरात गेलेली, मी आणि निधी आणि पिऊ होतो. पिऊचे केस मोकळेच होते म्हणून आम्ही पिऊला असं गंध लावला देवाचं असं बोलून. आणि मी नंतर सकाळी पिऊ म्हणली की निधीला पण लावू, मग तिला पण लावलं. नंतर म्हणली की चल हिला पण ए, लावू, रानू. मला पण लावला. आणि नंतर म्हणली चला आपण केस सोडू. केस सोडला सकाळी शाळेत जाताना पण जर राणा उठला असेल आणि मी सईचा आवरत असेल की नाही तर आमच्या दोघांच्या मधला जे गॅप होता त्यात येऊन राणा उभा राहतो. त्याला वाटतं त्यालाच करावं आहे की नाही? कसं तसंच करतो की नाही? ए आता त्या ॲम्ब्युलन्सचा आवाज काढायला लागला. सई म्हणतोय ती हिसका घेतोय का तो? हा हा हिसका घेतोय. सईचा नंबर झाला का? सईचा नंबर झाला म्हणून आजी काय म्हणलं म्हटलं सईचा नंबर झाला आता आजीबाईंचा नंबर आहे. हा हा फोटोचा बाई हा मग काय तर तुमचा आंबाडा बांधा बुचुडा बांधायचा आहे ना? मी बांधते बुचुडा.